नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट कमिटी आज हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. हळदीच्या दरात होणारी प्रचंड तफावत, चुकारे मेळास होणारा आवाजवी विलंब आणि मूलभूत सुविधांचा पूर्णपणे उडालेला बोजवारा यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट हळदीचे लिलाव बंद पाडून तीव्र ठिय्या आंदोलन पुकारले आहे. सर्व संतप्त शेतकऱ्यांनी थेट मार्केट कमिटी कार्यालयावर मोर्चा वळवला असून जोपर्यंत सभापती स्वतः येऊन चर्चा करत नाहीत आणि ठोस तोडगा काढत नाहीत तोपर्यंत इथून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. एकच कारण आहे, व्यापारी हे योग्य दरामध्ये हळद खरेदी न करत असल्यामुळे शेतकऱ्यांना हळद म्हणजे पीठ थांबवलेलं आहे. त्याचं कारण एकच आहे की हे हळदी जे रेट चालला आहे, एनडीएक्सचा जो रेट चालला आहे तो आज 20,400 रुपये रेट आहे आणि यांची बोली चालली 12,000, 13,000, 15,000पर्यंत. हे सगळे व्यापारी एकी करून आपण माल खरेदी करायले, कारण का हे एकमेकाचे म्हणजे एक रिलेशनशिप आहे यांची, एक व्यापारी वर्गाची एक रिलेशनशिप आहे. कमिटी आहे, कमिटी करून काय रेंजने माल खरेदी करायचा हे याच्यावर माल जाऊ देना गेले शेतकऱ्याचा. आणि शेतकरी जर माल घेऊन इथं आला 100 किलोमीटरवरून 200 किलोमीटरवरून इथं आल्याच्यानंतर तुम्हाला विकायचं असेल तर विका, नाही तर न विका. मग माल ठेवायचा कुठं शेतकऱ्यांना हे सांगा आम्हाला. माल ठेवायचा कुठं आणि ठेवायला आम्हाला कमिटीची कुठं जागा नाही. कोणी आमचा माल ठेवून घ्यायला तयार नाही. ठेवून घेतला तर त्याची जिम्मेदारी कोणी घ्यायला तयार नाही. आणि पुन्हा नंतर जर बिटामध्ये टाकायचं म्हणलं तर 8 दिवस आमचा नंबर येत नाही. 8 दिवस माल आम्ही ठेवायचा कुठं. परत जर टेम्पोवाल्याला आम्ही वापस न्यायचं म्हणलं तर ते थांबा 2 दिवस म्हणलं, 4 दिवस थांबतात म्हणलं, पर डे 2,000 रुपये भाडं द्यावं लागते. 8 दिवस थांबून घेतल्यावर काय राहिले मग व्यापारी काय शेतकरी काय करायले, 15,000 लागला ठीक आहे जाऊ द्या, कारण का शेतकऱ्याची मजबुरी आहे. मजबुरीचा फायदा घ्यायला लागले हे सगळे व्यापारी लोक. आणि हे सगळे प्रशासनाला माहित आहे, जाणीवपूर्वक चालू आहे सगळे. या ठिकाणी मी वाघी येथील शेतकरी आहे. या ठिकाणी रात्री 3 वाजता मी बिटामध्ये गाडी लावलेली. या ठिकाणी मार्केट कमिटीचं नियोजन असं आहे की 3 वाजता गाडी लावायची, नंबर घ्यायचा, नंबर घेऊन बिटामध्ये माल टाकायचा. परंतु शेतकऱ्याची अडचण असल्यामुळे 3 वाजता नाही, संध्याकाळी 1 वाजता सुद्धा यावं लागतंय, नंबर लावावं लागतंय. आता फक्त शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की बा एनसीडीएक्सचा बाजार भाव जे आहे ते 21,400 होता काल. 21,400 असल्यामुळे काल शेतकऱ्याची हळद 18,000 गेली, 17,000 गेली, 16,000 गेली. म्हणून आवक वाढली. आवक वाढल्याच्या कारणानं या ठिकाणी शेतकऱ्याची आवक वाढल्यामुळे सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित झाले. परंतु व्यापारी वर्ग हा सकाळी 10:30ला यायचा, ते 12 वाजता बीट सुरू झालं. 12 वाजता बीट सुरू झाल्याच्या नंतर या ठिकाणी एका शेतकऱ्याचं बीट हे फक्त 14,000 रुपये झालं. 14,000 त्या क्वालिटीचा भाव जे आहे ते माझ्या हिशोबानं 18,000 ते 19,000 रुपये राहायला पाहिजे होता. कालच्या एमसीडीएक्सच्या मार्फत जरी भाव ठरविला तरी तिचा कमीत कमी नाही म्हणजे 17,000 भाव जायला पाहिजे होता. परंतु नाही गेल्यामुळे समजत ते शेतकरी त्रस्त आहे. परंतु या नासाडीमुळे त्रस्त आहे. यानं त्रस्त असल्यामुळे यानं बीट बंद केलेलं आहे. सर्व शेतकऱ्याचा याच्यामध्ये फायदा आहे. परंतु या ठिकाणी व्यापाऱ्याचं म्हणणं असं आहे की आम्ही एनसीडीएक्स मार्फत व्यापार करू शकत नाही, आम्हाला कटी आहे. या ठिकाणी मोंड्यामध्ये जे आहे ते हमाली आहे 20 रुपये कट्टा बिटामध्ये टाकायला. बिटाचे ते हमालीचा झाला विषय. नंतरचा भाव जे आहे याचे 3 किलो जे कट्टी आहे, वसमत मार्केटला 2 किलो कट्टी आहे, इथं नांदेडला 3 किलो कट्टी आहे. याच्यामध्ये शेतकऱ्याचं म्हणणं आहे की कट्टी कमी करा. आणि ज्या वेळेस बिटाची हराशी सुरू होती त्यावेळेस जेवढे नामांकित या ठिकाणी व्यापारी आहेत त्यांनी वेळेवर हजर राहावं आणि भाव वाढून, जरी समजा घेता नाही आला, तुम्हाला तुमची इच्छा जरी नसली घ्यायची तरी बी तुम्ही उपस्थित राहावं, ही आमची कळकळी शेतकऱ्याला विनंती आहे. आणि जर समजा आम्हाला जर हा भाव मिळाला नाही, आम्हाला भाव कमी जास्त मिळो, परंतु जर समजा उपस्थित जर व्यापारी नसतील तर त्याचा परवाना रद्द करावा आणि मार्केट कमिटीनं हे ठरवून घ्यावं. नाही, आता आपण कार्यालयावर आले म्हणलं होतात, कार्यालय येणं त्यांचा अधिकार आहे. कारण बाजार समितीचा मुख्य उद्देशच आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती स्थापन झालेली आहे. शेतकऱ्यांना प्रश्न या ठिकाणी मांडणं हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे आणि त्यांनी तो मांडलाच पाहिजे. बाकी प्रश्न राहिला हळदीच्या भावाचा. हळदीच्या भावाला हा शासनाचा कुठलाही हमी भाव नाही, शासनाचं कुठलंही त्याला नियंत्रण नाही. एनसीडीएक्स म्हणून एक आपल्या इकडं ज्याला ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या व्यापारी भाषेत त्याला डब्बा म्हणतात, त्या एनसीडीएक्सवर एक अंदाजे हळदीचे भाव चालतात, त्याच्या आसपास 1,000, 2,000, 10-20% कमी जास्त या हिशोबात. परंतु आज शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की एनसीडीएस पेक्षा फार कमी भावामध्ये या ठिकाणी बोली लावू लागले. परंतु आम्ही आमच्या जे
प्रशासकीय लोक असतात बाजार समितीचे त्या ठिकाणी, कर्मचारी आणि बाकीचे लोक, तर त्यांच्या म्हणण्यानुसार असं होतं की बाबा फक्त 1 किंवा 2च याचे बीट झाले आणि नंतरचं बीट शेतकऱ्यांनी थांबवलं. त्यांनी याच्यासाठी थांबवलं की पहिल्या 1-2 बिटामध्ये पुकार जरासं कमी झाली, त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी त्यांचा माल दिला नाही आणि मग बाकीच्या शेतकऱ्यांचा असं एक हे झालं, समज झाला की आज भाव फार उतरले. वास्तविक पाहता NCDX फार काही पडला नाही आणि NCDX वर आधारित बाजार समिती चालत नाही. बाजार समिती ह्या हमी भावावर चालते शासनाच्या, परंतु दुर्दैवानं असं आहे की हळद पिकाला अजूनही हमी भाव भेटला नाही. येणाऱ्या काळात आम्ही मागच्या काळातच माननीय मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रीय सहकार पणन मंत्री अमित भाई शहा यांना निवेदन दिलेलं आहे. परत एकदा येणाऱ्या याच्यामध्ये आम्ही आमच्या बाजार समितीमार्फत हळदीला हमी भाव देण्यात यावा याच्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि याच्यामधून लवकरच योग्य तो असा मार्ग निघेल. निश्चित शेतकरी बांधवांचा कसा आहे, शेतकऱ्यांचं 100% समाधान हे होत नसते, कारण त्यांचे एवढे कष्ट असतात, त्यांची एवढी मेहनत असते आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये त्यांच्या अपेक्षा काही फार जास्त नसतात, परंतु त्यांच्या जे काही थोड्याफार भावासंबंधित, मोजमाप काट्यासंबंधित आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पेमेंट संदर्भात या जे काही त्यांच्या 2-3 गोष्टी आहेत त्यात 1-2 गोष्टी झालेल्या आहेत. आता फक्त हे भावाचं आहे, ते भावाचं हे बाजार कसा चालते त्याच्या मोडवर असते. आजचा बाजार साधारणतः 15,500 ते 16,000 वसमत, हिंगोली, वाशिम, नांदेड, सांगली बाजारपेठ सोडली तर मराठवाड्यातले आणि महाराष्ट्रातले, उर्वरित महाराष्ट्रातल्या या 3-4 बाजारपेठा आहेत, ज्याच्यामध्ये की नांदेड ही 1 नंबर आहे आणि नांदेडमधली पारदर्शकता आणि नांदेडमधली जे बाकीची जी काही शिस्त आहे ती ही महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये चांगली असल्यामुळं निजामाबादला लोक कमी आणि नांदेडला लोक, निजामाबादची हळद परराज्यातून हळद नांदेडला येते. त्याचं कारणच आहे की नांदेड बाजार समितीमध्ये भावामध्ये, मापामध्ये आणि देणाऱ्या पेमेंटमध्ये अतिशय चांगली पारदर्शकता आहे. परंतु याच्यामध्येही जर अजून काही शेतकऱ्यांना सुधारणा पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्यावर विशेष अशी काळजी घेऊ, त्याच्यावर एक विशेष अशी दक्षता समिती नेमून आम्ही त्याच्यावर लवकरच काम चालू करणार आहे.